हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत 4 टक्स ब्लाऊजचं परफेक्ट टक्स कसे घालायचे। बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की 4 टक्स ब्लाऊजमध्ये व्यवस्थित पप पडत नाही आणि ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही, पण जेव्हा चेस्ट साईज हेवी असेल, म्हणजेच 38च्या पुढे असेल। पण आता इथे मी तुम्हाला हा 38चाच ब्लाऊज आहे। चेस्ट साईज तुम्ही पाहिली, इथे 38 आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि वरती अर्धा इंच शिलाई सोडली आहे। कंबर आहे इथं 8 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मी इथे वाढवून घेतलेला आहे, कारण खाली आपण जो टक्स घालणार आहोत त्यासाठी हे 1.5 इंच उपयोग येणार आहे। तर पहा, 8 इंचाचा आहे 8 इंच कंबर, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, म्हणजे ही जी लाईन मी मार्क केली त्यापासून हा जो भाग आहे तो मी वाढवलेला आहे। आता वरचा अर्धा तो वरच्या बाजूने टक्स येईल तिथे, आणि खालचा जो 1.5 आहे तो खालच्या बाजूने हा 1 इंचाचा टक्स येईल, तेव्हा कमी पडू नये म्हणून हे वाढवलेलं मार्जिन आहे। तर आता मी तुम्हाला टक्स कसे टाकायचे ते दाखवते। चेस्ट साईज 38 आहे, त्यामुळे छातीच्या बाजूकडून जो फुल बस्ट पॉईंट येईल तो येईल 4.25 इंच, आणि वरच्या शोल्डरच्या बाजूकडून येईल छातीचा चौथा 9.5, आणि त्याच्या खाली घेतो 1 इंच, म्हणजेच हा 1 इंच जो आहे फुल बस्टच्या खाली तो झाला आपला फुल बस्ट पॉईंट। म्हणजे छातीच्या बाजूकडून 4.25 आणि वरच्या बाजूने छातीचा चौथा प्लस 1 इंच असं मार्किंग करायचं आहे। आणि नंतर पावणे 2 इंचाचे दोन्ही साईडला टक्स आणि वरचा जो टक्स येईल तो 3.25 इंचाचा असं मार्किंग करून मार्क करून घ्यायचा आहे। आता हा झाला आपला फुल बस्ट पॉईंट। आता हे जे टक्स आहे ते आपण स्टिचिंग करून घेऊया। तर स्टिचिंग करताना पुन्हा दुसऱ्या बाजूने मार्किंग करायचं का, तर नाही, तर हाच भाग आहे आतल्या बाजूने पलटून घ्यायचा आहे, कारण कटिंगमध्ये आपण उलट्या बाजूने घडी टाकतो, म्हणून दोन्ही उलटे भाग अशा पद्धतीने जुळवून घ्यायचे। हलका हाताने प्रेस करून घ्यायचे, म्हणजेच वरच्या बाजूचं मार्किंग खालच्या बाजूने वटलं जातं। आता इथे तुम्हाला नॉर्मली दिसत आहे, तर ते मी थोडंसं डार्क करून घेते, म्हणजेच दोन्ही साईडनं आपल्याला डबल मार्जिन घ्यायची किंवा कटिंग करायची गरज पडणार नाही। तर आता मी टक्स टाकते। आता खालच्या बाजूने ते पहा, मी 1 इंचाचा टक्स घालणार आहे, तर 1 + 1 म्हणजेच दोन्ही बाजूने जे टक्स येणार आहे दोन्ही बाजूचं कापड ते होणार आहे 2 इंच। म्हणजे कसं, तर मी तुम्हाला दाखवते, हे पहा, या बाजूने 1 इंच आणि या बाजूने 1 इंच, हे 2 इंच। आता 2 इंच आणि आपण टक्स तर 1.5 इंचाचाच घेतला आहे, पण मध्ये आपण हे जे 1 इंच टक्ससाठी बॅक साईड वाढवलेलं असतं तो 1 इंच आणि ते 1.5 इंच मिळून टोटल होतात 2.5 इंच, आणि आपला हा जो पॉईंट आहे तो जाणार आहे 2 इंच। म्हणजेच आपल्याकडे हा टक्स घालून सुद्धा अर्धा इंच मार्जिन शिल्लक राहतं। अशा पद्धतीने जर तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घेऊन जर ब्लाऊज 4 टक्सचा शिवला तर तुमचं कमरेचं माप कधीच कमी पडणार नाही। आणि आहे असं पेपर पॅटर्न घेऊन जर तुम्ही टक्स दिला तर पप क्रिएशन एवढं व्यवस्थित होत नाही, म्हणजे एकदम नॉर्मली दिला तर पप क्रिएशनही व्यवस्थित होत नाही आणि कापड पण कमरेच्या भागामध्ये कमी पडतं। तर चला, अशा पद्धतीने आपण हे जे टक्स आहे ते टाकून घेऊया। आता वरच्या बाजूने मी तुम्हाला जसं की म्हटलं, मी वरच्या बाजूने अर्धा इंच वाढवले, तर ते कुठं ॲडजस्ट होतं, तर हा जो टक्स मी टाकत आहे या टक्समध्ये दोन्ही बाजूने क्वार्टर इंच म्हणजेच अर्धा इंच कापड जातं, पण इथेही कमी पडत नाही, कारण आपण वरती अर्धा इंच वाढवलेला आहे। आता हा जो टक्स मी टाकते सेंटरचा, इथे दोन्ही बाजूने जवळजवळ अर्धा क्वार्टर इंच दुमडलं जातं, तर हा पॉईंटही कमी पडू शकतो। तर नाही, मी तुम्हाला हा पॉईंट सांगायचं विसरले, खालच्या बाजूने पण जी मार्किंग तुम्हाला इथं फेंट दिसते, ही पहा, ही जी मार्किंग फेंट आहे ही पण मी वाढवलेली आहे, कारण खालच्या बाजूने आपण जे पेपर पॅटर्न तयार असतं ज्या वेळेस मी ब्लाऊजवर टाकते तर इथंही मी 1.25 इंच वाढवते। म्हणजेच आता हा जो भाग आहे ना, इथे मी 1.25 इंच वाढवते, हे अशा पद्धतीने 1.25 इंचावर मार्क करून घेते, कारण जर हा मधला आपण टक्स टाकला तर उंचीला ब्लाऊज कमी पडणार, तो पडू नाही म्हणून हा टक्स टाकायचा असतो, आणि साईडचा 1.5 इंचाचा आणि छातीच्या बाजूकडून अर्धा इंचाचा अशा पद्धतीने टक्स टाकायचे, आणि ह्यांना आहे अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर चला, या बाजूचा टक्स तर टाकून झालेला आहे, आणि पप क्रिएशनही तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूचंही सेम त्याच पद्धतीने मी ते टक्स मारून घेते। आता हा 1.5 इंचाचा टक्स आहे आणि खाली 1.25 इंच वाढवलेला आहे आपण, म्हणजेच परफेक्ट मेजरमेंट आहे। आता हे टक्स मी व्यवस्थित टाकून घेते।
अशा पद्धतीने जर व्यवस्थित मेजरमेंटसह तुम्ही जर टक्सचं मार्किंग केलं तर 100% गॅरंटी देऊन सांगते की तुमचा ब्लाऊज छातीमध्ये किंवा कमरेमध्ये टाईट होणार नाही. एकदम परफेक्ट कटोरी ब्लाऊजपेक्षाही खूप छान सुंदर असा ब्लाऊज बसतो किंवा प्रिन्स कटपेक्षाही खूप छान असा ब्लाऊज बसतो. तर हे अशा पद्धतीने मी 4ही टक्स टाकून घेतलेले आहे आणि दोन्ही ब्लाऊजचं पफ क्रिएशन आपण एकदा चेक करूयात. हे पहा, याही ब्लाऊजचं व्यवस्थित स्टिचिंग झालेलं आहे. आता या ब्लाऊजला योकपट्टी कशी जोडायची ते आपण एकदा पाहूया. तर ही आहे योकपट्टी, आपण जोडणार आहोत हिला. तर मी 2 बाजूला ठेवलेल्या आहेत पट्ट्या आपण इथे, कारण साधा ब्लाऊज असेल तर आपण 4 पट्ट्या काढतो. खालच्या बाजूने 2 लागतात आणि वरच्या बाजूने 2. तर आता खालच्या बाजूने मी ही पट्ट्या 2 आहेत आणि जॉईन करून घेतलेल्या आहेत. आता ही अशा पद्धतीने ही पट्टी ओपन करायची. जी शिलाईची बाजू आहे ती आतून आली पाहिजे, म्हणून जी बंद बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवायची व्यवस्थित आणि मग एक अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन ही जोडून घ्यायची. आता जो टक्सचा भाग आहे तो फ्रंटच्या बाजूकडून म्हणजेच हुकपट्टी किंवा बटनपट्टीच्या बाजूकडून आला पाहिजे. अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित शिलाई करून घ्यायचे. तर हा बंद भाग आणि हा भाग फोल्ड करायचा आहे, दोन्ही योकपट्टीच्या मध्ये घ्यायचा आहे आणि पुन्हा एक पट्टी दुसऱ्या पट्टीवरती व्यवस्थित ठेवून जेवढी पहिली शिलाई मार्जिन होती त्याच शिलाई मार्जिनवरती व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची. आता हा भाग आपण ओपन करून पाहूयात. हे पहा, अशा पद्धतीने हा भाग पूर्ण ओपन केला आहे. आता तुम्ही एकदा फिनिशिंगही पाहू शकता. पहा, योकपट्टीही किती छान फिनिशिंगसह जोडली गेलेली आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी पट्टी जोडून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर पहा, दुसरी पट्टीही मी अशाच पद्धतीने जोडून घेतलेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने 4 टक ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करून बघा. हे मेजरमेंट वाढवून बघा आणि मला कमेंट करून अवश्य सांगा की तुमचा ब्लाऊज फिटिंगला कसा बसला आहे ते. तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या चॅनलवर जर कुणी नवीन असताल, अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.